नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2025 ला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला। आता आपल्या नवीन वर्षाची सुरुवात कशी होते, मराठी इंडस्ट्रीला पहिल्याच दिवशी कौल मिळतो की नाही, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यू मराठीवर। माझं नाव तनिष छडकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाचा। तर रिव्ह्यू सुरू करण्याआधी चित्रपटाची कथा काय आहे नेमकी ही जाणून घेऊया। इंग्लंड आणि जर्मनीमध्ये चाललाय एक मोठा युद्ध आणि आता जर्मनीचे हिटलर जातात जपानला एक अणुबॉम्बच्या फॉर्म्युलासाठी। जपानला जात असताना त्यांचा होतो एक अपघात आणि ते येऊन टपतात बोंबिलवाडीवर। आता बोंबिलवाडीवर एक नाटक कंपनी आहे, त्यानंतर हिटलर आहे आणि इंग्रज आहेत आणि त्यांच्यामधला जो कन्फ्युजन आहे हे सगळं आपल्याला चित्रपटात बघायला मिळतं। आता या चित्रपटाची कथा बेस्ड आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकावर आणि त्या नाटकाचे दिग्दर्शक सुद्धा परेश मोकाशी सरच होते। आता नाटकावरून मराठी चित्रपट बरेच बनले आणि परेश मोकाशी सरांनी सुद्धा तोच प्रयोग केलाय। आता तो प्रयोग चांगला झालाय की तो प्रयोग चुकलाय हे आपण आता जाणून घेणार आहोत आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये या चित्रपटाच्या पॉझिटिव्ह ॲज वेल एज नेगेटिव्ह गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत। आता या चित्रपटाच्या पॉझिटिव्ह बद्दल म्हणायचं झालं तर या चित्रपटामध्ये सगळ्या कलाकारांनी खूप 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 उत्तम ऍक्टिंग केली आणि स्पेशली जर कोणाची ऍक्टिंग मला आवडली असेल ती म्हणजे मनमीत पेन आणि रितिका श्रोत्री। आता दोन्ही कलाकारांनी खूप उत्तम काम केलेलं आहे। त्यांचे पंचेस एक्झॅक्टली लँड होतात। स्पेशली मनमीतचा जो कॅरेक्टर आहे तो खूप क्यूट आणि खूप साधा इनोसेंट सारखा कॅरेक्टर आहे आणि तो भाव खाऊन जातो। ओव्हरऑल बाकी सगळ्यांची ऍक्टिंग सुद्धा जबरदस्तच आहे, कारण एकूण एक मोठे कलाकार या चित्रपटात आहेत। दुसरा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटामधले डिटेलिंग। चित्रपटामध्ये जो कॉस्ट्युम देण्यात आलाय आणि जितकेही सेट्स आहेत ते खूप सुंदर आहेत। त्यांच्यामध्ये एक प्रॉपर डिटेलिंग आहे, कुठेच फेकनेस येतोय असं वाटत नाही। सो त्यामुळे जे आर्ट डायरेक्टर आहेत चित्रपटातले त्यांना हॅट्स ऑफ। त्यांनी खूप सुंदर काम केलंय आणि प्रत्येक फ्रेम या चित्रपटातला ब्युटिफुल वाटतो। तिसरा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटाची लेंथ। हा चित्रपट फक्त आणि फक्त 1 तास 40 मिनिटाचा आहे। तसं मी म्हणालो हा चित्रपट नाटकावर आधारित आहे। नाटक हे 2 तासाचेच असतात आणि तोच फॉर्म्युला परेश मोकाशी सर यांनी यामध्ये आणलाय। उगाच या चित्रपटाला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न नाही केलाय आणि त्यामुळे कधी हा चित्रपट संपतो हे आपल्याला कळत नाही। आता या चित्रपटाचा अजून एक पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटातला सेकंड हाफ। या चित्रपटाचा सेकंड हाफ ॲक्च्युली फास्ट आहे, एंटरटेनिंग आहे आणि फर्स्ट हाफपेक्षा जास्त कॉमेडी या चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये आहे। या चित्रपटाच्या सेकंड हाफमध्येच आपल्याला ॲक्च्युअल एंटरटेनमेंट भेटतं। तर सेकंड हाफ चांगला नसता तर ओव्हरऑल चित्रपट एकदमच फ्लॅट पडला असता आणि मला सांगावं लागलं असतं की हा चित्रपट चांगला नाहीये। पण सगळा जो लोड आहे, सगळा जो प्रेशर आहे, भार आहे या चित्रपटाचा, हा चित्रपटाचा सेकंड हाफ कॅरी करतो आणि त्यामुळे हा चित्रपट एक डिसेंट वॉच नक्कीच बनतो। आता आपण पॉझिटिव्ह बद्दल म्हणालोय तर जरा नेगेटिव्ह बद्दल पण बोलूया। या चित्रपटाचा पहिला नेगेटिव्ह म्हणजे या चित्रपटाचं लोकेशन मी का म्हणालो, आता जसं मी म्हणालो की हा चित्रपट नाटकावर आधारित आहे आणि नाटक एका स्टेजवर होतं। त्यामुळे काय होतं की नाटकामध्ये एक सेट असतो आणि तिकडे सगळा प्रयोग होतो आणि ह्या चित्रपटात सुद्धा असंच होतं। या चित्रपटात ओव्हरऑल फक्त 4च लोकेशन आहेत। ऑफकोर्स तर 4 लोकेशनची डिटेलिंग खूप सुंदर केली आहे आणि चांगलं वाटतं ऑन स्क्रीन बघताना, पण सतत तेच आपल्याला स्क्रीनवर दिसत राहतं आणि त्यामुळे आपलं एंगेजमेंट कमी होतं। 20-20, 30-30 मिनिटाचे सिक्वेन्सेस आपल्याला एकाच जागेवर बघायला मिळतं आणि त्यामुळे चित्रपट इतका एंगेजिंग वाटत नाही। सगळा भार हा कॉमेडीवर येतो आणि कॉमेडी फ्रंट फूटवर तेवढा आपल्याला चांगली वाटत नाही। या चित्रपटाचा मेन कोर हा कॉमेडीच आहे, पण या चित्रपटातले कॉमेडी इन बिट्स अँड पीसेस आपल्याला कनेक्ट करते। म्हणजे काही पार्ट्स ऍक्च्युअली फनी आहेत आणि काही पार्ट्स इतके चांगले वाटत नाही। त्याचं उदाहरणार्थ म्हणजे लास्टला भारत स्वतंत्र करा असे बोंबिलवाडीतले ते कलाकार बोलतात आणि तो सिक्वेन्स खूप सुंदर आहे। तुम्ही चित्रपट बघाल तर तुम्ही जेन्युइनली हसाल, पण तसे जेन्युइन कॉमेडी थ्रू आउट द चित्रपट खूप कमी वेळा आपल्याला अनुभवायला मिळते। दुसरा नेगेटिव्ह म्हणजे चित्रपटाचा फर्स्ट हाफ। आता असं नाही बोलणार की चित्रपटाचा फर्स्ट हाफ युजलेस आहे। ऑफकोर्स चित्रपटाचा फर्स्ट हाफ एक कॅरेक्टर्सला सेट करण्यामध्ये मदत करतो की हा कॅरेक्टर काय असणार आहे, पुढे जाऊन याच्याकडून आपल्याला काय एक्सपेक्ट करायचं आहे। एस्टॅब्लिशमेंटसाठी हा फर्स्ट हाफ आहे, पण तिथे कॉमेडी खूप जास्त लॅग होते। चित्रपट ड्रॅग होतो असं वाटतं, पण कारण या चित्रपटाची लेंथ खूप छोटी आणि इंटरवल आय थिंक 40 to 50 मिनिट्समध्ये होऊन जातो, त्यामुळे इतकं बोर होत नाही, पण कुठेतरी ती मजा येत नाही। आता या चित्रपटाचा शेवटचा नेगेटिव्ह पॉईंट म्हणजे हा चित्रपट नाटकावर आधारित आहे जसं मी म्हणालो आणि कारण हा नाटकावर आधारित आहे मला असं वाटतं की या चित्रपटाची स्टोरी ही नाटकासाठी चांगली होती, कारण या चित्रपटामधले जे जोक्स आहेत किंवा डायलॉग्स आहेत ते जर स्टेजवर परफॉर्म झाले असते तर मे बी जो पब्लिकचा रिस्पॉन्स आहे आणि कलाकारांचा जो लाईव्ह परफॉर्मन्स आहे त्याला कॉम्प्लिमेंट झालं असतं। थिएटरमध्ये ती सेम गोष्ट रिपीट होत नाही
थिएटरमध्ये ती मजा येत नाही, ते डायलॉग्स तितके कनेक्ट होत नाही आणि त्यामुळे ओव्हरऑल जी एक फिलिंग आहे ना ती इतकी चांगली वाटत नाही. मला असं वाटतं की ही कथा जी आहे ती नाटकासाठीच चांगली आहे आणि याची नाटकाचे अजून प्रयोग केले तर मला वाटतं चांगलं होईल. आता या चित्रपटाच्या फायनल वर्डिक्ट बद्दल म्हणायचं झालं तर असं नाही की हा चित्रपट खराब आहे, पण असंही नाही की खूप एक्स्ट्रॉर्डिनरी. हा चित्रपट आपण डेफिनेटली OTTवर पाहू शकतो, पण ज्या प्रकारे मराठी चित्रपटांची स्थिती झाली आहे, आपण मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना सपोर्ट करायला पाहिजे. एक चांगला फन एंटरटेनमेंट चित्रपट आहे, तुम्ही फॅमिलीसोबत जाऊ शकता. छोटा चित्रपट आहे, तुमच्याकडे वेळ कमी असेल, फॅमिलीसोबत एक चित्रपट बघायचा असेल, टाइम स्पेंड करायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. पण जर तुम्हाला तेवढी अर्जन्सी नसेल किंवा तुमच्याकडे एंटरटेनमेंटसाठी दुसरं काही साधन आहे तर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये अवॉइड करू शकता असं मला काहीसं वाटतं. ओव्हरऑल मला चित्रपट ठीक वाटलाय. तुम्हाला कसा वाटलाय, तुम्ही हा चित्रपट बघितलाय की नाही हे जरूर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.